मित्रांनो, मनाने मजबूत असणे, शक्तिशाली असणे म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? 1914 मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांची फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक झाली। फॅक्टरीला एवढी भयंकर आग लागली की त्यामध्ये काही शिल्लक राहिले नव्हते। त्यांचे $23 मिलियन नुकसान झाले होते आणि ज्या एका प्रोजेक्टवर ते वर्षानुवर्षे काम करत होते तो प्रोजेक्ट सुद्धा जळून खाक झाला होता। या पूर्ण परिस्थितीला समजून घेतल्यानंतर थॉमस अल्वा एडिसन यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याला म्हणतात मनाने मजबूत असणे। ते काय म्हणाले माहितीये? मी देवाचे मनापासून आभार मानतो। माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व चुका या आगीमध्ये जळून खाक झाल्या। आता मी नव्याने सुरुवात करू शकतो। मनाने मजबूत असणाऱ्या माणसामध्ये ही खासियत असते की त्याला वाईटातल्या वाईट काळात सुद्धा स्वतःला कसं सावरायचं हे माहित असते। त्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो। पण वास्तवता ही आहे की सुरुवातीपासून कोणीच मनाने मजबूत नसते। ज्या प्रकारे चांगला आहार आणि नियमित व्यायाम तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवतो, त्याचप्रमाणे काही अशा सवयी असतात ज्या मनाने कमजोर असणाऱ्या माणसाला सुद्धा मनाने मजबूत बनवू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मनाने मजबूत असणाऱ्या लोकांच्या काही सवयी बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पहिली सवय, बदल हा अटळ आहे, त्याला स्वीकार करा। गरुड हा एकमेव पक्षी आहे जो 70 वर्षांपर्यंत जगतो। पण ह्या वयापर्यंत जगण्यासाठी प्रत्येक गरुडाला एक कठीण निर्णय घ्यावा लागतो, कारण 40 वर्ष जगल्यानंतर गरुडाचे पंजे झिजून गेलेले असतात। त्याला त्या पंजांनी शिकार करता येत नाही, त्यांची झीज झालेली असते, चोच सुद्धा ठिसूळ झालेली असते आणि त्याचे पंख सुद्धा एवढे जाड झालेले असतात की त्याला नीट उडता सुद्धा येत नाही। आता वयाच्या 40 मध्ये गरुडाकडे फक्त 2 पर्याय असतात। पहिला आहे त्या स्थितीमध्ये मरून जाणे, किंवा दुसरा एका अत्यंत त्रासदायक प्रक्रियेचा भाग बनणे। एका गरुडाच्या आयुष्यामध्ये ही त्रासदायक प्रक्रिया 150 दिवसांची असते। या प्रक्रियेसाठी त्याला एका उंच डोंगरावर जावे लागते आणि तिथे त्याला चोच दगडावर तोपर्यंत मारावी लागते जोपर्यंत ती चोच तुटून खाली पडत नाही। चोच तुटल्यानंतर तो गरुड एक नवीन चोच येण्याची वाट बघत बसतो। नवीन चोच आल्यानंतर तो त्याच चोचीने आपले पंजे उखडून टाकतो आणि मग परत तो गरुड नवीन पंजे येण्याची वाट पाहतो। जेव्हा त्याला नवीन पंजे येतात तेव्हा तो त्या नवीन पंजांनी आपले जुने जाड झालेले पंख सुद्धा उखडून टाकतो, ज्यामुळे त्याला नवीन हलके पंख येतील। आणि मग शेवटी ह्या त्रासदायक 150 दिवसांच्या प्रक्रियेनंतर गरुड आपल्या आयुष्याची एक नवीन भरारी घेतो आणि आपल्या आयुष्याचे राहिलेले 30 वर्ष जगायला सुरुवात करतो। सांगायचा मुद्दा हा की आयुष्य जगण्यासाठी आपल्याला नेहमी त्रासदायक बदल हा स्वीकार करावा लागेल। जेव्हा जोरजोरात पाऊस पडतो ना, तेव्हा सगळे पक्षी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आसरा शोधत असतात। पण एकमेव गरुड असा पक्षी आहे जो पावसापासून वाचण्यासाठी आसरा शोधत नाही, तर तो ढगांच्या वर जाऊन उडतो, ज्यामुळे त्याला पाऊस लागत नाही। त्यामुळे मनाने मजबूत असलेली व्यक्ती नेहमी अवघड बदलासाठी तयार असते। ती व्यक्ती त्या बदलाला स्वीकार करून स्वतःमध्ये तो बदल घडवते आणि मनाने अजून मजबूत होत जाते। दुसरी सवय, आपल्यासाठी काही मर्यादा आखून घेणे। मित्रांनो, तुमच्या बरोबर गेल्या काही दिवसात असे कधी घडले आहे का की तुम्हाला असे काम करावे लागले जे तुम्हाला करायची इच्छा नव्हती, पण त्या कामामुळे तुमचे पूर्ण शेड्यूल बिघडून गेले, तुमचे सर्व नियोजन बिघडून गेले आणि नंतर तुम्हाला पश्चाताप झाला की अरे, मी त्या कामाला नाही बोललो असतो तर माझी सगळी कामे वेळेवर झाली असती। जर अशा गोष्टी तुमच्या बरोबर सातत्याने घडत असतील तर मला तुम्हाला सांगायला वाईट वाटते की तुम्ही मनाने थोडे कमजोर आहात, कारण मनाने मजबूत असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मर्यादा माहिती असतात। त्याला माहिती असते की कोणत्या कामाला हो म्हणायचे, कोणत्या कामाला नाही म्हणायचे, कोणाबरोबर गप्पा मारायच्या, कोणाबरोबर नाही मारायच्या, त्याच्या शरीरासाठी कोणते अन्न योग्य आहे, कोणते योग्य नाही। एका मनाने मजबूत असणाऱ्या व्यक्तीला ह्या सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती असतात। सांगायचा मुद्दा, एक मनाने मजबूत असलेली व्यक्ती नेहमी स्वतःसाठी काही मर्यादा आखून घेते आणि त्या मर्यादांच्या आत ती कोणालाही येऊ देत नाही। तिसरी सवय, त्याग।
मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना ही गोष्ट चांगलीच माहिती असते. त्याग केल्यामुळे चिकाटी निर्माण होते, चिकाटीमुळे सामर्थ्य निर्माण होते, सामर्थ्यामुळे प्रचंड शक्ती निर्माण होते, शक्तीमुळे आयुष्याला ध्येय प्राप्त होते. ह्याचे उत्तम उदाहरण आहे क्रिकेटर विराट कोहली. एकेकाळी विराट कोहलीला बटर चिकन, चिकन बिर्याणी, मटन रोल, छोले भटुरे ह्या गोष्टी खायला खूप आवडायच्या. तो खवय्या होता. पण आज कित्येक वर्षापासून विराटने या पदार्थांकडे पाहिले सुद्धा नाही. एवढेच काय, आज तो चहामध्ये साखर सुद्धा टाकत नाही. शिस्त आणि त्याग त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. मित्रांनो, कोणतेही ध्येय त्याग केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मग तो त्याग घाणेरड्या व्यसनांचा असेल, जंक फूडचा असेल किंवा मग सोशल मीडियाचा असेल. त्याग तर करावाच लागतो आणि मनाने मजबूत असणारी लोक असे त्याग करायला अजिबात घाबरत नाही. चौथी सवय, स्वतःच्या चुका आणि अपयश यांच्याकडे पर्याय म्हणून बघा. मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क आपले सर्व नियोजन यश कसे मिळेल हे डोक्यात ठेवून बनवत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. कारण स्पेसएक्स कंपनी संबंधी त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते, आम्ही नेहमी या गोष्टीकडे लक्ष ठेवत असतो की आमच्याकडे एवढे पैसे तरी असायला हवे की आम्हाला 3 अपयश जरी आले तरी आम्ही मार्केटमध्ये टिकू शकू. तुम्ही इथे बारकाईने निरीक्षण केले तर इथे तुम्हाला खूप मोठी शिकवण मिळेल. मनाने मजबूत असण्याचा अर्थ फक्त हाच नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला यशच मिळेल. मनाने मजबूत असण्याचा अर्थ आहे तुम्ही अपयशाला सुद्धा तयार राहिले पाहिजे. 5वी सवय, स्वतःवर प्रेम करा. मित्रांनो, मला एकदा ऑफिसमध्ये एक तरुण भेटला होता जो शारीरिकदृष्ट्या एकदम सुदृढ होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. मला वाटलं हा कोणीतरी फ्रेशर असेल ज्याचे नुकते शिक्षण पूर्ण झाले असेल. मग नेहमीसारखा माझा दिवस चालू झाला आणि नियोजनाप्रमाणे मला एका मीटिंगमध्ये जायचे होते. त्या मीटिंगमध्ये तो तरुण आधीपासूनच येऊन बसला होता. हे बघून मला थोडे आश्चर्य वाटले. मग माझ्या मॅनेजरने घोषणा केली, या महत्त्वाच्या मीटिंगसाठी आपण बाहेरून एक गेस्ट बोलवला आहे जो आपल्याला प्रोसेस संबंधी सल्ला देईल आणि तो बिझनेसच्या एका युनिटचा डायरेक्टर आहे. तुम्हाला माहिती आहे तो डायरेक्टर कोण होता? तोच तरुण ज्याला मी फ्रेशर समजत होतो. आणि नंतर जेव्हा मी त्या डायरेक्टर बरोबर गप्पा मारल्या तेव्हा मला समजले की तो बिझनेसचे एक महत्त्वाचे युनिट हँडल करतोय. त्याचे शेड्यूल फुल बिझी असते, पण जोपर्यंत तो दिवसाच्या सुरुवातीला शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काम करत नाही तो बाकीची कामे करत नाही. त्याच्या दिवसाची सुरुवात तो स्वतःवर प्रेम करून करतो. म्हणजे त्याच्यासाठी ज्या ज्या हितकारक गोष्टी आहेत तो त्या आधी करतो, जसे की व्यायाम करणे, ध्यान धारणा करणे, चांगला आहार घेणे. मित्रांनो, स्वतःवर प्रेम केल्याने तुमचा आत्मसन्मान, सेल्फ रेस्पेक्ट मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे मनाने मजबूत बनण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे फार गरजेचे आहे. मित्रांनो, हे होते ते 5 गुण जे मनाने मजबूत असणाऱ्या लोकांमध्ये असतात. आपल्या शहाणपण चॅनलच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.